नमस्कार. IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. बेधडक आपण आज करत आहोत पुण्यामधून आणि पुणे महानगरपालिकेच्या या हिरवळीवरती मी उभा आहे आणि अर्थातच पुण्याची कचरा कोंडी हा जो विषय आहे या विषयावरती आपण 1 तास पुढची चर्चा करणार आहोत. सगळ्यांना माहिती आहे की पुणेकरांना 2 समस्यांनी कायम ग्रासलेला आहे. 2 कोंडीमध्ये पुणेकर सापडलेले आहेत. एक वाहतूक कोंडी आणि दुसरी कचरा कोंडी. ही काय एक प्रकारे पुणेकरांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. गेले 17 दिवस पुण्यामध्ये कचरा ओसंडून वाहतोय. त्याचं कारण फुरसुंगी आणि उरुळी देवाची इथं जो कचरा डेपो आहे त्याला लागलेली आग आणि ती आता आग विझत नाही आहे. आग जरी शमत आलेली असली तरी कचरा फेकू नका असं पुन्हा आंदोलन सुरू केलेलं आहे. हे नेहमीच झालेलं आहे, नित्याचं झालेलं आहे. का ही कोंडी फुटू शकत नाही? कोण जबाबदार आहे ह्याला? सध्या आता भरभरून एक प्रकारे जे मिळालेलं आहे पाशवी मतदान किंवा आगोरी मतदान बहुमत मिळालेलं आहे. असं भाजप आहेत, कारभार त्यांच्या हातामध्ये आणि आपल्यासोबत सगळे गटनेते असणार आहेत, काही नागरिक आहेत, एक्सपर्ट आहेत. पण त्याआधी आपण एक रिपोर्ट बघूयात या कचरा कोंडीवरती आणि मग आपण चर्चेला सुरुवात करूयात. 17 दिवस झाले पुणे शहराची बकाल अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग तुंबलेत. दुर्गंधीमुळे लोकांना श्वास घेणंही मुश्किल झालंय. स्मार्ट सिटी होऊ घातलेल्या आणि IT हब असं बिरुद मिरवणाऱ्या पुण्याची आजची अवस्था ही अशी आहे. पुणे शहराची सध्या कचरा कुंडी झाली आहे, कारण की जागोजागी जर आपण पाहिलं तर कचऱ्याचे ढीग असे पडलेले आपल्याला आढळत आहेत. अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या कचरा कुंड्या ज्या त्या ओसंडून वाहत आहेत. 1 कचरा कुंडी 2, 3 अशा अनेक कचरा कुंड्या आहेत, त्या सुद्धा ठेवल्या जातात. मात्र इथे ओसंडून हा सगळा कचरा पडलेला आपल्याला दिसतोय. होता होईल तेवढ्या लवकर यावर तोडगा काढणं गरजेचं आहे. पण सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला हा प्रश्न कितपत गंभीर वाटतो यावर शंका येते. कारण पुणेकर कचऱ्याच्या विळख्यात अडकलेले असताना पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक परदेश दौऱ्यावर गेलेत. असं वाटलं होतं मुक्ता टिळक आल्यानंतर काहीतरी वेगळं होईल. स्त्री आहे, स्त्री असल्यानंतर तिच्या ज्या सगळ्यांच्या ज्या अडचणी त्या ती समजू शकेल. पण त्याच दौऱ्यावर निघून गेल्या, त्यामुळे आमची घोर निराशा झालेली आहे. मला काय वाटतं की इनएफिशियन्सी खूप आहे, की आपल्याकडे मोकळी जागा खूप पडलेली आहे बाहेर. खूप ठिकाणी तिथं नवीन प्लांट्स उभे करता येतील, खूप एफिशियंटली हे सॉल्व्ह करता येईल, सगळा कचरा रिसायकल करता येईल. कचरा डेपो नकोस या मुद्द्यावर उरुळी देवाची आणि फुरसुंगीचे गावकरी ठाम आहेत. गेल्या 25 वर्षांपासून कचऱ्याचा प्रश्न धुमसतोय. सत्ता बदलली पण कचरा कोंडी काही फुटलेली नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचरा कोंडी फोडण्याचं काम गिरीश बापट यांच्याकडे सोपवलं, पण त्यांनी उरुळी देवाची आणि फुरसुंगीच्या गावकऱ्यांशी अजून साधी चर्चाही केली नाही. महापालिकेचीच जास्त आपल्याला दिसून येते. आणि जरी आपले महापौर दौऱ्याला गेले असतील तरी त्यांच्या अंडर जे काम करतात त्यांचं काम तर नक्कीच चालू राहायला पाहिजे. महापौर गेल्यावर काम ठप्प होणार असेल सगळंच, तर हे अतिशय चुकीचं आहे. एवढा ज्वलंत प्रश्न पुणेकरांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत असलेला प्रश्न असताना पालकमंत्री आणि महापौर हे दोघंच्या दोघं परदेश दौऱ्यावर जातात, ही लाजिरवाणी गोष्ट. स्पष्ट बोलले. आम्हाला तर कधी कधी असं वाटतं पुणेकर त्यांच्या सभेला गेले नाही म्हणून ते राग काढतात का काय. मी तर फुरसुंगीच्या ह्याच्यावर जाणार पण नाही. तुम्ही तुमचं बघून घ्या. पालकमंत्री परदेश दौऱ्यावर, आयुक्त परदेश दौऱ्यावर, महापौर परदेश दौऱ्यावर. अरे मग चर्चा करायची कोणी? पुणे अफाट वाढलंय. मेट्रोची स्मार्ट सिटीची भव्य स्वप्न पुणेकरांना दाखवण्यात आली आहेत, पण कचऱ्यासारखा मूलभूत प्रश्न 25 वर्षांपासून सोडवणं त्यांना शक्य झालेलं नाही. याची लाज वाटणं तर दूरच, उलट प्रशासन कोडगं झाल्याचंच दिसतंय. हलिमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे. आपण बघितलं काय परिस्थिती आहे. आपण चर्चेला सुरुवात करतोय, परंतु विरोधी पक्षांपासून सुरुवात करू. जनतेचा आवाज. त्यांनी एक भजन कीर्तन या कचऱ्यावरती केलेलं आहे. आपण त्या 4 ओळी ऐकून सुरुवात करतोय आपल्या कार्यक्रमाची. आंदोलन झालेलं नुकतंच. काय नेमकं भजन आणि कीर्तनातून तुम्ही मांडताय? सत्ताधार चालती फॉरेनची वाट, सत्ताधार चालती फॉरेनची वाट, कचरा पेट्या ओसंडून वाहत, कचरा पेट्या ओसंडून वाहत, महापौर पालक मंत्री चालती फॉरेनची वाट, महापौर पालक मंत्री चालती फॉरेनची वाट, पुणे शहरात आली दुर्गंधीची लाट, पुणे शहरात आलई दुर्गंधीची लाट, हीच भाजपची पारदर्शक भेट, हीच भाजपची पारदर्शक भेट. आपण बघितलं भाजपचे नेते चालती फॉरेनची वाट आणि पुणेकरांची लावली वाट, अशा पद्धतीने भजन केलेलं आहे. अर्थातच
पालकमंत्री महापौर हे परदेश दौऱ्यावरती निघालेले आहेत, पुणेकरांना वाऱ्यावर सोडून, असा आक्षेप आहे. आपल्यासोबत भाजपचे जे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले त्यांच्यापासून सुरुवात करूयात. बघा काय रोष आहे लोकांचा. 17 दिवस झाले तुम्ही विरोधामध्ये जेव्हा होता तेव्हा तुम्ही आंदोलनं केलेले आम्ही पाहिलेली आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादी हा प्रश्न सोडवत नाही. आता तुम्ही आत्ता सत्तेमध्ये आलेले नाहीत. तुम्ही राज्यामध्ये सत्ता येऊन 2.5 वर्ष झाली. मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन 9 महिन्यामध्ये कचरा डेपोची जागा देतो असं म्हटलं. या गोष्टीला 23 महिने झालेले आहेत. का तुम्ही पुणेकरांना वाऱ्यावर सोडले? तुमचे नेते परदेश दौऱ्यावरती आहेत आणि पुणेकर वाऱ्यावरती आहेत. महापौर असतील किंवा पालकमंत्री असतील, आम्ही त्या ठिकाणी महापौरांबरोबर व्हिजिट केली, ग्रामस्थांची चर्चा केली की बाबा 2 वर्षापूर्वीची जी परिस्थिती 1700 टन तिथे येत होता, जवळजवळ 700 टन तिथे येतोय. म्हणजे त्या 2 मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर ह्या पुणे शहरामध्ये ठिकठिकाणी 300 टनाचे, 100 टनाचे, 200 टनाचे आम्ही प्रोजेक्ट केलेत आणि वारंवार नगरसेवकांना सांगतो की आपल्या प्रभागात आपण कचरा प्रकल्प चालू करायला पाहिजे. आणि मला वाटतं की ग्रामस्थांची मागणी म्हणणं आहे की बाबा इथं कचरा डेपो बंद व्हायला पाहिजे. आम्ही त्यांना विनंती केली की पुढच्या काळामध्ये पुणे शहरामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रोजेक्ट करू आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल त्याप्रमाणे 9 महिने दिले ना, ते संपूर्ण 23 महिने झाले. नाही, मला एक सांगा, तुम्हाला किती वेळ पाहिजे? कचरा डेपो जो फुरसुंगी आणि उरुळी देवाची आहे तो तुम्हाला किती दिवस चालवायचा? पर्यायी जागा तुम्ही कधी शोधणार आहात? पर्याय जागा तुळापूरची असेल, पिंपरी सांडस असेल, मला वाटतं अंतिम टप्प्यामध्ये शासनाने त्याला आता परवानगी पण दिलेली आहे. तर मला वाटतं की काही दिवसामध्ये डेडलाईन द्या ना पुणेकरांना, एक काहीतरी डेडलाईन सांगा. माझं असं म्हणणं आहे की आम्ही सर्व नगरसेवकांना ह्या पुण्यामध्ये विविध भागामध्ये कचरा डेपो करण्यासंदर्भातलं कचरा डेपो न टाकता आपल्या भागात कचरा जिरवायला पाहिजे ह्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. आणि पिंपरी सांडसची जागा अंतिम टप्प्यात आहे आणि मला वाटतं शहरामध्ये अनेक ठिकाणी आपण त्याचे प्रकल्प केलेत. 1700 टनावरनं 700 टनावरती आलाय. ही तुम्हाला भूमिका पटते का? हे म्हणतात की आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय, पर्यायी जागा अंतिम टप्प्यात आहे. पण आपण बघितलं नवीन जागा आली, कुणाला कचरा डेपो नको असतो. कोथरूडमध्ये कचरा डेपो होता 20 वर्ष, तो आपण हलवला. आता तुम्ही उरुळी देवाची आणि फुरसुंगीला तिथून तुम्ही काढणार, पिंपरी सांडस तिथं पण विरोध होणार. त्यापेक्षा आता जी पद्धत आहे की ओपन डम्पिंग बंद, कचरा डेपो पद्धतच बंद, लोकांचा कचरा जो आहे तो वॉर्डाला कचरा वॉर्डातच हे झाला पाहिजे. यांनी जी भूमिका मांडली ती भूमिका पुणेकरांना फसवणारी आहे. पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी 9 महिन्याचं आश्वासन दिलं होतं, त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कोलांटी उडी मारली की मी असं म्हटलोच नव्हतो. परवाच्या दिवशी आम्ही सर्व मीडियामध्ये वाचलं, पाहिलं की ही जबाबदारी पालकमंत्र्यांवर दिली होती. परंतु या 17 दिवसाच्या कालावधीमध्ये पालकमंत्री एकदाही त्या कचरा डेपोवर फिरकलेले नाहीत किंवा तिथल्या ग्रामस्थांशी चर्चा केलेली नाही, तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले नाही. आम्ही सुद्धा विरोधक आहोत, पण विधायक पद्धतीने आम्ही या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना साथ देत आहोत. गेले 16-17 दिवस आम्ही सातत्याने यांच्या बरोबर आहोत आणि यांच्या बरोबर राहून हा कचरा प्रश्न सुटावा, ही पुण्याची कचरा कोंडी सुटावी यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही सुद्धा यांच्या बरोबर त्या ठिकाणी गेलो होतो, परंतु त्या ठिकाणी जेवढी सकारात्मक चर्चा यांनी केली पाहिजे, चर्चेच्या फेऱ्या चालवल्या पाहिजेत तशा चालवल्या गेल्या नाहीत. आणि आता महापौर सुद्धा फॉरेनला निघून गेल्यामुळं चर्चाच बंद पडलेली आहे. त्याच्यामुळं कसं ह्या प्रश्नातून मार्ग काढायचा हा सगळ्यांच्या पुढे आहे. त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी भजनाचं आंदोलन केलं, त्याच्यामार्फत आम्ही हा यांना संदेश देतोय. कारण उद्या संसर्गजन्य साथी आल्या किंवा त्यातून काही मृत्यू घडले तर याला संपूर्णपणे सत्ताधारी जबाबदार असतील, सत्ताधारी यापासून पळू शकणार नाही. दुसरी यांची भूमिका ऐकली, तुमच्याकडे येतो परत मी. राष्ट्रवादीचे नेते आहेत, विरोधी पक्षाचे नेते, सभागृह नेते अरविंद शिंदे आपल्यासोबत आहेत. मला सांगा की तुमची सत्ता होती तेव्हा पण हे असंच सुरू होतं, म्हणजे हे काय नवीन नाही आहे खरं सांगायचं तर. तुम्ही जेव्हा सत्ताधारी होता तेव्हा मला वाटतं अजित पवारांनी शहराच्या 6 दिशांना 6 कचरा डेपो उभे करू वगैरे काही झालेलं नाही आहे. त्यामुळं मला सांगा की तुम्हाला किती नैतिक अधिकार उरतो? तुम्ही आज यांना टीका करता विरोधक आहे म्हणून, बरोबर विरोधकांचं काम आहे, परंतु तुम्ही मान्य करता की तुम्ही देखील अपयशी ठरला हा प्रश्न सोडवायला? विषय पहिलं तुम्हाला सांगतो, फुरसुंगीला आता डम्पिंग होत नाही. फुरसुंगीला प्रोसेसिंग प्लांट आहे आणि प्रोसेसिंग प्लांट सुद्धा आता बंद पाडला गेला. माझं एकच म्हणणं आहे की 15 दिवस एक जबाबदार विरोधक म्हणून आम्ही एक मीडियामध्ये तक्रार केली नाही, एक निषेध केला नाही, त्यांच्याबरोबर राहिलं. पण इथं हलगर्जीपणाचा कळ झालं की फॉरेनला निघून गेले. आम्ही तुमच्यावर आहोत ना, काय चर्चा करायची करा, तुमच्या ज्या निर्णयाला तुम्हाला पुणे शहराच्या कचरा कोंडी सोडवता येईल त्याबरोबर आम्ही तुमच्या संगत राहू. आम्हाला माहिती आहे परिस्थिती, पण एवढं निर्लज्ज पण आम्ही पाहिलं नाही. चर्चा सोडायची, पालकमंत्री परदेश दौऱ्यावर, महापौर परदेश दौऱ्यावर. तुम्हाला पुणेकरांना वाले नाही कोणी? तुम्हाला असं वाटतं की 100% वाली नाही? मुख्यमंत्री म्हणतात मला बघायचं नाही का, तर त्यांच्या सभेला कोणी गेलं नाही हा राग ते काढतात.
पालकमंत्री म्हणतात माझा पसंतीचा उमेदवार तुम्ही कॉपअप केला नाही, मी येणार नाही. महापौर म्हणतात माझं नाही, ते निघून. अरे मी त्याच दिवशी सांगितलं होतं की ह्यांच्या अंतर्गत गटबाजीमुळं पुणे शहराचा विकास खुंटणार आहे आणि त्याची नांदी सुरू झालेली आहे. आम्ही जबाबदार म्हणून, प्रश्न सोपा नाही आहे की त्यांनी लगेच काडी फिरवली आणि सुटला, पण आम्ही तुमच्या संगत आहोत, पण काहीतरी करा. अरे पण तुम्ही इथंच नाही, तुम्ही मैदान मुलूक पळून गेले. आपण उत्तर घेऊ. आपण गंभीर आरोप केलाय, हे स्पष्ट म्हणतात की तुम्ही पुणेकरांना वाऱ्यावर सोडलेला आहे आणि अत्यंत बेजबाबदारीने वागताय. मुख्यमंत्री पुण्यामध्ये आले कार्यकारिणीला, पण त्यांनी बापटांच्या गळ्यामध्ये हे घातले. बापट आता चर्चा न करताच फॉरेन निघून चाललेत, महापौर पण निघून चाललेले आहेत. अंतर्गत गटबाजीमुळं तुम्ही हा प्रश्न चिघळत ठेवता आणि पुणेकरांना वेठीला धरताय. मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा केली पिंपरीमध्ये, त्यांनी सांगितलं की हा सामान्य आपण हा प्रश्न सोडू. शिंदेसाहेब सांगतात की आम्हाला किती जाणीव आहे. ह्या 15 दिवस शिंदेसाहेब आणि काँग्रेस एकही नेता तिथं फिरकला नाही. त्यांनी विचारावं. आजही चेतन तुपे असतील, आम्ही गेलो, नागरिकांची चर्चा केली, पण काँग्रेस विरोधात आहेत. ते काय म्हणतात? जाणीव असली तर त्याला सांगा ना, इथं आंदोलन करणं सोपं असतं. जागेवरची परिस्थिती त्यांनी कधी पाहिली नाही. 15 सत्ता त्यांच्याकडे होती, त्यांनी काय कारभार केला आणि काय दिवे लावले म्हणून पुणेकरांना आधी विरोधामध्ये होतं त्यामुळे आंदोलन करणं सोपं असतं आणि या आता बाजूला आलेला नाही. 15 दिवसामध्ये येणार आहेत. महापौर सांगत नाही कधी जाणार कधी नाही. 15 मिनिटापूर्वी त्यांचा पीए कळवतो, आम्ही निघालो, यायचं का? अशी कुठं पद्धत असते? बरं तेही बोलू नका, पण तुमच्या प्रत्येक निर्णयाला आम्ही पाठीशी राहणार. पण निर्णय घ्या. तुम्ही मैदान सोडून पळून गेले फॉरेनला, तुम्हाला इथं चर्चाच करायची नाहीये. आपल्यासोबत विवेक वेलणकर आहेत, वसंत मोरे आहेत मनसेचे, आपण त्यांनाही विचारूयात. मला सांगा की हे जे काय सुरू आहे हे बघितलं, म्हणजे काँग्रेस NCPची पण सत्ता बघितली. मी जसं म्हटलं की त्यांच्या काळात पण काही झालं नाही. म्हणजे कलमाडी असतील कारभारी, अजित पवार असतील, ते सुद्धा काही सोडवू शकलेले नाही. आता कारभारी बदललेत, महापालिकेत सत्ता नवीन आहे, परंतु मुख्यमंत्री येऊन 2.5 वर्ष झाले. याच्यावरती हा उपाय असू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं की कचरा जो आहे तो ज्या त्या वॉर्डामध्ये जिरवला पाहिजे, पण याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की नगरसेवकाला आपल्या वॉर्डामध्ये असा प्रकल्प नको असतो, हे खरं आहे का? हे खरं नाही आहे, कारण याला आम्ही अपवाद आहोत. तुम्ही अपवाद आहात. मी तर नियम काय तुम्ही केला आणि आमचे दुसरे नगरसेवक बाबू वागसकर हे 16 टन कचरा त्यांच्या वार्डात जिरवतात रोज. मी 8 बहुतांश नगरसेवकांना नको असते तर खरं आहे. बरोबर आहे. काय ते सांगा ना, का नगरसेवकांना का नको आहे त्यांच्या वॉर्डामध्ये? कक्षामध्ये बायोगॅसच्या संदर्भामध्ये नगरसेवकांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे की बायोगॅस, नगरसेवकांना असं वाटतं की आमच्या प्रभागात बायोगॅस आला म्हणजे कचरा कुंडी झाली, पण प्रत्यक्षामध्ये तसा विषय नाहीये. माझ्या वॉर्डमध्ये 8 टन बायोगॅसचा प्रकल्प आहे. प्रत्यक्षामध्ये आजूबाजूच्या लोकांना सुद्धा त्याचा काही त्रास होत नाही. आपलं त्याच्यावरती तेवढं कमांड पाहिजे. इकडं एका बाजूला आसुरी यात्रा चालली, एका बाजूला संघर्ष यात्रा चालली, इथं संवाद यात्रा चालली आहे. पण इथं संवाद करायला महापौर आणि पालकमंत्रीच नसतील तर संवाद करणार कुणा बरोबर? म्हणजे मुळात या सत्ताधाऱ्यांना इच्छाशक्ती नाही, यांना प्रश्न सोडवायचा नाही कचऱ्याचा. पुणे शहराचा कचऱ्याचा प्रश्न सोडवायचा असताना तर मागच्या पंचवार्षिक मी 2011 साली माझा कचरा प्रकल्प झाला. पहिला 5 टनावर चालू झाला, तो 8 टनापर्यंत मी नेला. बाबू वागसकरांचा 10 टनावर चालू झाला, 16 टनापर्यंत नेला. मग आमची कार्यशक्ती होती. विरोधात असताना आम्ही आमच्या प्रभागांमध्ये 2 जणांनी कचरा प्रकल्प आजही सक्षम चालू आहेत. मग इतर पुणे शहराच्या 162 नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये हे का होऊ शकत नाही, हे त्यांना दाखवणं गरजेचं आहे. मुळात यांची तेवढी काम करण्याची पद्धतच नाही आहे, किंवा ह्यांनी मुळात मी पहिलं म्हटलं बायोगॅस या विषयावरती प्रबोधन नगरसेवकांचं करणं गरजेचं आहे. आपण बघितलं पहिल्या या सगळ्या टप्प्यामध्ये जे सत्ताधारी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, जे विरोधक आहेत राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे असतील किंवा मनसेचे असतील, काय म्हणे राजकीय इच्छाशक्ती नाही. विरोधकांचं असं म्हणणं आहे की खरं तर हा प्रश्न इतका चिघळू दिला जातो याचं कारण अंतर्गत गटबाजी आहे, किंवा हे म्हणतात की नगरसेवकांचं प्रबोधन केलेलं नाही. आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो असा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे. आपल्यासोबत विवेक वेलणकर असणार आहेत, सजग नागरिक मंचाचे, काही इतरही कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत. आपण त्यांनाही विचारणार आहोत की खरोखर याच्यामध्ये सत्ताधारी किंवा विरोधक असं आरोप न करता काय करू शकतो आपण. पुण्याची या कचरा कोंडीतून पुणेकरांची सुटका करण्यासाठी खरंच काय केलं पाहिजे, ही इतकी अवघड गोष्ट आहे का की 25-30 वर्ष हा प्रश्न सातत्याने असा चिघळलेला आहे. आपण पुन्हा चर्चा करणार आहोत, पण त्याच्या आधी ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर आपण पुन्हा या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होऊयात. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. गेले 17 दिवस पुणेकर कचरा कोंडीमध्ये सापडलेले आहेत आणि आपण चर्चा करतोय. महापालिकेच्या प्रांगणामध्ये आपण आहोत. ब्रेकपूर्वी आपण बघितलं सत्ताधारी आणि विरोधक यांची भूमिका काय आहे. आपण नागरिकांकडे जाऊ. नागरिकांचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर. तुम्ही दोघांनाही ऐकलं. मी जसं म्हटलं की हे आता ठरवून गेलेलं आहे की कचरा डेपोला आग लागणार, मग 5-6 दिवस आग विझवण्याचे प्रयत्न होणार, मग आता परत कचऱ्याच्या गाड्या आपण अडवणार, मग पुन्हा चर्चा करणार, पुन्हा जैसे थे. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण गेले आणि
फडणवीस आले किंवा दादा गेले भाई आले, काय फरक काहीच पडत नाही. म्हणजे एवढा हा जटिल प्रश्न आहे का की म्हणजे हा सुटूच नाही शकत? नाही, कसं झालंय की त्या प्रश्नाकडे फक्त आग लागते तेव्हाच लक्ष दिलं जातं. मग परत 7-8 महिने वर्षभर कोणी पाहत नाही, मग परत काहीतरी झालं की परत लक्ष द्यायचं, असंच काही वर्ष चालू आहे. पुण्यामध्ये तेवढ्याकरता 25 प्रकल्प बांधले गेले, ओल्या कचऱ्यापासून गॅस आणि गॅसपासून वीज निर्मिती करणारे. त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. ते तर पुण्यात आहेत ना, ते आमच्या कंट्रोलमध्ये आहेत, पण त्याचंही होत नाही काही. आज त्यातलेही 5 प्रकल्प महिने बंद आहेत. त्यातल्या काही प्रकल्पांमध्ये आजही 60-70% कचरा जात नाही. एकीकडे म्हणतात पुण्याचा कचरा टाकायचं कुठं माहीत नाही, परंतु ह्या प्रकल्पांमध्ये 100% कचरा जात नाही. वीज निर्मिती 10% सुद्धा होत नाही. म्हणजे जे आपल्या हातात आहे तेही करू शकत नाहीत. याचं कारण प्रशासनावर राजकारण्यांचा कंट्रोल नाही. आज या खात्याला जो अधिकारी आहे तो वर्षानुवर्ष तोच अधिकारी आहे. एवढा तो असा अधिकारी आहे का की जो बदलला तर काहीच होऊ शकत नाही? इथं उलट तो असून सुद्धा काहीच झालं नाही ना. म्हणजे अधिकारी तसाच आणि प्रश्न तसाच पडला, कारण प्रशासनावर दबाव नाही, कंट्रोल नाही. बापट साहेबांनी आमच्याच एका मीटिंगमध्ये असं सांगितलं होतं सत्तेवर आल्याबरोबर की या शहरात 1600 टन कचरा होतो हे खोटं आहे. 1200 टनच कचरा निर्माण होतो, 400 टन खोटा दाखवला जातो बिल करण्याकरता. हे जाहीर स्टेटमेंट बापट साहेबांनी केलं. पुढच्या 2.5 वर्षात त्यांना वेळच मिळाली नाही होते शोधायला. अशा प्रकारचे जर स्टेटमेंट करत असतील लूज पालकमंत्री सुद्धा आणि त्याचा कुठलाही छडा लावला जात नसेल आणि त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नसतील तर मला असं वाटतं हा प्रश्न निर्माण केला गेलेला आहे. याच्यामध्ये सगळ्यांचे हितसंबंध गुंतलेत म्हणून हा प्रश्न सोडवला जात नाही. काय तुमचं काय म्हणणं आहे? आज पुणे शहराबरोबरच तेथील स्थानिक नागरिकांचा व भूमिपुत्रांचाही विचार करण्यात यावा असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आपण याच्या आधी उत्तर घेऊयात. हा गंभीर आरोप केलेला आहे म्हणजे, आणि गिरीश बापटांचं स्टेटमेंट आहे ऑन रेकॉर्ड. तर असं जर असेल तर कसं झालं? म्हणजे जर का खोट्या बिलांसाठी अशा पद्धतीने मॅन्युप्युलेशन करता येत असेल किंवा अधिकारी जो आहे प्रशासनातला ज्याला गांभीर्यच माहीत नाही तो तिथंच आहे, मग तुम्ही आता 2.5 वर्ष सत्तेमध्ये येऊन गेलाय, पारदर्शकता वगैरे तुम्ही शब्द वापरला, इथं का ती पारदर्शकता दिसत नाही? महापालिका सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची होती. आता सत्तेवर आल्यानंतर मी ठरवलं की दर 2 महिन्यांनी मीटिंग करायचं, कचऱ्याचं ऑडिट करायचं ठरवलं, जेणेकरून जो भ्रष्टाचार असतो तो सुद्धा बाहेर काढण्याचा आम्ही तयारी दाखवतोय. पण आता कचऱ्याचा प्रश्न तुम्हाला मान्य आहे ना की म्हणजे हे ऑडिट करणार आणि त्या संदर्भातली जे समोर येईल त्याला आम्ही समोर हे करणारच ना. जे ऑडिट करून जे चूक असेल त्या अधिकार कारवाई करायला सुद्धा आम्ही तयार आहोत. मला सांगा की असं काय आहे की पूर्ण क्षमतेने प्रकल्प नाही चालू शकत? इतके प्रकल्प आहेत, कोट्यावधी रुपये आपण त्याच्यावरती खर्च करतोय. हंजर आहे, अजिंक्य आहे, दिशा आहे, वेगवेगळी नाव आहेत. म्हणजे बाहेरच्या देशामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये कचरा संपत्ती मानली जाते, कचऱ्यापासून वीज, इतर अनेक सगळ्या गोष्टी आहेत. स्मार्ट सिटी म्हणतोय आपण, 2 नंबरला आहे. स्वच्छ भारत अभियान म्हणतोय. मग हे कसं काय आहे? म्हणजे ह्याचं गणित कसं लावायचं? एकीकडं पुणे स्मार्ट म्हणायचं, स्वच्छ भारत अभियान, आणि तरी 17-17, 18-18 दिवस कचरा कोंडी. हितसंबंधांमुळे राजकीय अनास्था व प्रशासनाचा हलगर्जीपणा या सर्वांना जबाबदार आहे. पुणेकरांचे 16 कोटी रुपये खर्च झालेत. 1.5 कोटी रुपये दर वर्षाला देखभाल दुरुस्तीचा खर्च आहे. पण आज परिस्थिती अशी आहे की ऑडिट करू म्हणतात. तुम्ही जरा आकडे सांगा ना. म्हणजे ऑडिट माहिती अधिकारात मिळालेली माहिती आपल्याला अधिकृत सांगतोय की या 25 पैकी 5 प्रकल्प बंद आहे गेले 3 वर्ष. दरवर्षी आम्ही याचा माहिती अधिकारात अहवाल घेतो. कचरा 40 ते 50% जातो, वीज निर्मिती 10 ते 20% होते. मग ही राजकीय अनास्थाही आहे, प्रशासकीय हलगर्जीपणाही आहे. यासाठी काहीतरी वेगळंच करावं लागेल प्रशासनाला, राजकीय नेतृत्वाला. मला सांगा की तुम्ही जेव्हा सत्तेमध्ये होता तेव्हाही हे होतंच असं नाही आहे. 2007 पासून जेव्हा न्यायालयाने आदेश दिला तेव्हापासून ओपन डम्पिंग बंद झालं. हंजर प्रकल्प आहे, अजिंक्य आहे, दिशा आहे. मला माहिती आहे सुप्रिया सुळे, अजित पवार सातत्याने तिकडे भेट देतात. काय का होऊ शकत नाही याच्यावरती? हे जसं म्हणतात की शक्य आहे कचऱ्यावरती प्रक्रिया करणं, त्याच्यापासून वीज निर्माण करणं, किंवा वसंत मोरे म्हणतात की त्यांच्या वॉर्डामध्ये त्यांनी बायोगॅस प्रकल्प केलेले आहेत. मला सांगा, सगळ्या नगरसेवकांनी जर ठरवलं आपल्या वॉर्डामध्ये, प्रभागामध्ये आपला कचरा आपल्याच ह्याच्यामध्ये हे करायचं तर शक्य नाही? सहज शक्य आहे, परंतु माझ्या माहितीनुसार ज्या प्रकल्पांचं 6 महिन्यापूर्वी उद्घाटन झालं पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातलं, त्यातल्या 3 प्रकल्पांच्या इथून हलवा अशा पद्धतीच्या प्रशासकीय हालचाली चालू आहेत. म्हणजे जर पुणेकरांना वास येत असेल आणि BJPच्याच नगरसेवक त्या नोबलच्या कचरा प्रकल्पाला हटवा
म्हणून तिथे तुमचे किती आहेत मला सांगा? राष्ट्रवादीचे किती नगरसेवक आहेत तुमच्या? किती राष्ट्रवादीचे- वॉर्डामध्ये किती प्रभागामध्ये कचरा प्रकल्प आहेत सांगा, प्रक्रिया करा. आमचे 41 नगरसेवक आहेत आणि संपूर्ण कचरा हा हडपसरला आमच्याच भागात येतो. जे काही प्रकल्प आहेत ते पुण्याच्या पूर्व असा भागात दावा आहे की राष्ट्रवादीच्या जे सदस्य आहेत लोकप्रतिनिधी त्यांचा सगळा कचरा हा प्रक्रिया होतो त्याच्यावरती. सगळ्यात प्रकल्पात कचरा जातो जो तो हडपसरलाच जातोय. कचऱ्याचे प्रकल्प शहराच्या पूर्व भागामध्येच एकवटले गेलेले आहेत. पश्चिम भागामध्ये जो प्रकल्प होता तो हायकोर्टाने वास येतो म्हणून बंद करून ठेवला आणि सगळेच्या सगळे म्हणजे तुम्ही रोकॅम असेल, दिशा असेल, अजिंक्य असेल किंवा हंजर असेल, जेवढे काही प्रकल्प आहेत तेवढे सगळेच्या सगळे पुण्याच्या पूर्व भागामध्ये हडपसरलाच. मला सांगा, तुम्ही म्हणते की यांची इच्छाशक्ती नाही आहे, हे परदेश दौऱ्यावरती चालले आहेत वगैरे, हा आत्ताचा तात्कालिक मुद्दा आहे. पण मला सांगा, तुम्ही इतके वर्ष सत्तेवरती होता, का एवढा जटिल प्रश्न आहे? का तेव्हाच पूर्वीच कचरा डेपो बंद झाला नाही? या जागेवर कोथरूडवरनं घ्यायचा इकडं, आता कुठं पिंपरी सांडस हे करण्यापेक्षा, किंवा हे जे सगळे पांढरे हत्तीने सांगितले हंजर किंवा हे, यांना आपण पैसे घालत बसतो, त्यापेक्षा हे जसं म्हणतात की वॉर्डातला कचरा वॉर्डामध्ये, हे का नाही होऊ शकत? म्हणजे नगरसेवकांचं प्रबोधन का नाही होऊ शकत? नगरसेवकांचा विरोध का असतो? अगदी माझं शांततेने ऐकून घ्या. फुरसुंगीचा विषय, फुरसुंगीची जागा 2009ला आमच्या कारकिर्दीत मिळाली. 2009 पासून 2016 पर्यंतचं तुम्ही कारकीर्द घ्या. ह्याच्यामध्ये नोबल आलं, गॅस आलं, रोकेम आलं, नंतर खतं बनवायचं आलं, असे 12 ते 15 प्रोजेक्ट आम्हीच आणले. त्या अगोदर फक्त डम्पिंग होतं. ज्या वेळेला डम्पिंग अलाउड न करता प्रोसेसिंग आलं, या 12-15 वर्षामध्ये 22 ते 23 प्रोजेक्ट्स आणि प्रकल्प. नाही तर त्याच्या अगोदर तर 1 टन कचरा पण प्रोसेस नव्हता होत. आमच्या कारकिर्दीत आम्ही 900,000 टनाचं प्रोसेसिंग सुरू केलं. म्हणजे आम्ही काहीच केलं नाही असं होईल का? मग आता आम्ही केल्यानंतर ज्या वेळेला तिथं सुरुवात झाली आंदोलनाची, मग त्यानंतर आम्ही पिंपरी सांडसची जागा दिली, त्याचे पैसे भरले. आज 2.5 वर्ष झाले मुख्यमंत्र्याच्या टेबलवर पिंपरी सांडसची फाईल बसली, साईन करत नाहीयेत. ती जर जागा 50 एकर जर आम्हाला मिळाली असती तर कामं डिस्ट्रीब्यूट झाली असती. जर तिथं प्रकल्प अजून 4 आम्हाला उभे करता आले असते. म्हणजे जसं हडपसरमध्ये 4 ते 8 प्रकल्प उभे आहेत आणि प्रत्येक वॉर्ड ऑफिसपाशी छोटे छोटे 50 टनाचे 25 टनाचे हे आमच्याच पुढाकारांनी झालेले आहेत. ह्यांनी भाजपने सांगा एक पुढाकार त्यांनी आजपर्यंत कोणत्या प्रकल्पाला घेतला म्हणून? पिंपरी सांडस संदर्भात ते खोटं सांगतात. ते महसूल मंत्र्यांनी त्याच्यावरती सही केलेली आहे आणि आता गावकऱ्यांचा विरोध, गावकऱ्यांचा तिथं 2000 लोकांचा तिथं विरोध असताना त्या जागेची मोजणी सॅटेलाइटद्वारे केलेली आहे आणि ती अंतिम टप्प्यामध्ये आहे. ते म्हणतात काहीच केलं नाही असं सांगतात ते. आणि मला वाटतं की यांना आरोप करण्याचं दुसरं काही नाहीये. छाटीडोकपणे सांगतात की पिंपरी सांडसला विरोध होणार नाही. नागरिकांचा आता तिथं विरोध आहे, तरी मोजणी सॅटेलाइटद्वारे आता परवा केली आम्ही. मला वाटतं प्रक्रिया पूर्ण चालू आहे ना, त्यांच्या बदल्यात त्यांना दुसरी जागा द्यायची आहे. मला वाटतं सातत्याने आपण जागा मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि काहीच केलं नाही असं म्हणण्याची सांडाची जी फाईल आहे अंतिम टप्प्यात ती मंजुरी होऊन मिळणार आहे. हे पटतंय का? म्हणजे हे म्हणतात की 2.5 वर्ष प्रकाश जावडेकर जेव्हा त्यांच्याकडे खातं होतं तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की वन विभागाने जागा दिलेली आहे. आता जावडेकर मंत्री नाहीत. जावडेकर म्हणतात बापटांना विचारा, मुख्यमंत्री पण म्हणतात बापटांना विचारा. तर हे, आणि हा मुळात उपाय आहे का की इकडनं उचलायचं आणि तिकडं न्यायचा? कारण तुम्ही कितीही म्हटला कचरा प्रक्रिया होणार, लोकांना संशय आहे. लोकांना असं वाटतं की आपल्या भागामध्ये परत कचरा डेपोच येणार. हे ओपन डम्पिंग थांबलं असं म्हणतात. खरं ओपन डम्पिंग थांबलंय का ते कागदावरतीच थांबलंय? नाही, ओपन डम्पिंग कागदावर थांबलं ही वस्तुस्थितीच आहे. दुसरं म्हणजे अंतिम टप्प्यात, म्हणजे केव्हापर्यंत अंतिम टप्प्यात? 2019ची निवडणूक होईपर्यंत? अहो, अंतिम टप्प्याला सुद्धा काहीतरी मुदत असते ना. 2.5 वर्ष, याला आणखीन किती वर्ष ठेवणार आहेत? त्या अंतिम टप्पा कधी संपायचा त्यांना विचारून तरी घ्या. मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर महसूल मंत्र्यांची साईन झाली, निर्णय झाला का आणि कचरा टाकायला परवानगी मिळाली का? एवढ्या 2 प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली की विषय संपतो. अंतिम टप्प्यात आहे आणि सहीला पडलंय, हे ऐकतच कंटाळा आम्हाला. आता आपण पुन्हा एकदा ब्रेक घेऊयात आणि आपण प्रयत्न करतोय की ग्रामस्थ म्हणजे उरुळी देवाची आणि फुरसुंगी त्यांना देखील आपण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास सांगितलं होतं, पण त्यांनी असं सांगितलं की आम्ही पाऊलच ठेवणार नाही. आलेले आहेत या कार्यक्रमात, ते पण आलेले आहेत. आपण त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनाही घेऊयात. शिवसेनेचे प्रतिनिधी देखील आलेले आहेत आणि खरोखर पिंपरी सांडसची जी जागा आहे ही खरोखर अंतिम टप्प्यामध्ये आहे का, ती कधी मिळणार आहे याचे उत्तर घेऊयात. पण त्याच्या आधी एक ब्रेक घेऊयात. कुठेही जाऊ नका. आपण पाहतोय पुण्याची कचराकुंडी. ब्रेकनंतर पुन्हा आपण या चर्चेला सुरुवात करूया. ब्रेकनंतर पुन्हा एकदा या चर्चेमध्ये स्वागत. आपण पुण्यामधून चर्चा करतोय, महापालिकेच्या प्रांगणामधून पुण्याची कचराकोंडी. या पाठची सुरुवात करताना आपण त्या भागातले जे त्रस्त नागरिक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, आपण त्यांना विचारूयात. कारण त्यांना या सगळ्या यातनांना तोंड द्यावं लागतं. आम्ही पुण्यामध्ये चर्चा करतो, बरोबर आहे, पण खरी झळ जी आहे ती तुम्हाला
आणि तुम्हालाच बऱ्याच वेळा टीकेचं धन्यवाद लागतं, कारण तुम्ही कचरा गाड्या सगळ्या बंद केल्या की इकडच्या सगळ्या कचरा कोंड्या उचलून व्हाव्या लागतात. सतत तुम्हाला म्हणजे हे झालेलं आहे की काही दिवस गेले, आग लागली, पुन्हा गाड्या बंद, पुन्हा आश्वासन, नवीन मुख्यमंत्री, नवीन पालकमंत्री. तुमचं काय मत बनलं आहे की तुम्हाला असं वाटायला लागलं की सोडवायचाच नाही हा प्रश्न आणि असंच ठेवायचे? निसर्गाचा नियम आहे बरं का की 9 महिन्यामध्ये बाळ होतं. मुख्यमंत्र्यांनी 9 महिन्याची मुदत घेतली, त्याला 23 महिने झाले. आता तर ते बाळ जन्मलं पाहिजे. ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींबरोबर प्रशासन फार जबाबदार आहे. पुण्यामध्ये 5 प्रकल्प आले, 6 प्रकल्प आले, प्रक्रिया व्हायला सुरुवात झाली. प्रकल्प चुकीच्या पद्धतीने मांडले म्हणून लोकप्रतिनिधींनी ते मान्य केले आणि त्याच्यावरती करोडो रुपये पुणेकरांचे वाया गेलेले आहेत. आणि आज परत ते प्रकल्प कोण जबाबदार आहे? तुमचं म्हणणं आहे की म्हणजे प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहे? अधिकारी 100%. अभ्यास कोण करतो? प्रशासनावरती लोकप्रतिनिधी वचक पाहिजे ना? वचक पाहिजे, परंतु लोकप्रतिनिधींना जर तशी तुम्ही माहिती दिली तर तुम्हाला हो म्हणावं लागतं. किंवा अजित पवार सारखे एवढे प्रशासनाची पकड असणारे पालकमंत्री होते, त्यांचं पण ऐकत नव्हते. आता तुम्ही म्हणता पार्लमेंट, पालिका टू पार्लमेंट आमची सत्ता आहे, आम्हाला सत्ता द्या. तुम्ही 98 घेतले, त्याच्यानंतर तुम्ही 9 महिने झाले, 9चे 23 वर आलात आणि अजून तुम्हाला जागाच मिळत नाही, सही होत नाही. मग ह्याला जबाबदार कोण? फुरसुंगीकरण हडपसरकारांनी काय मक्ता घेतला का? पुणेकरांची घाण आणि कचरा घ्यायचा. माझा प्रभाग त्या कडेला आहे, मी हडपसरचा लोकप्रतिनिधी आहे, परंतु फुरसुंगी आणि उरुळी त्रास होतो. तिथं दूषित पाण्याचा प्रश्न आहे, तिथं त्वचेच्या रोगांचा प्रश्न आहे. काय प्रकारच्या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं ते पण एकदा सांगा. हडपसर असो, मांजरी असो, फुरसुंगी असो, देवाची उरुळी असो, इथल्या कुठल्याही विहिरीला जावा तुम्ही, कुठल्याही नैसर्गिक स्त्रोत आहे तिथे जावा, तिथे पाणी पिऊन दाखवा तुम्ही 1 ग्लास, मग तुमच्या लक्षात येईल की आम्हाला काय तिथे सहन करावं लागतंय. हा जोपर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत हे जात नाही, आवाज जात नाही, तोपर्यंत त्यांना त्याचं गांभीर्य कळणार नाही. तुमचे 23 महिने 9 महिने त्याचे आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला जो त्रास होतोय त्या त्रासावर तुम्ही कधी गांभीर्याने कधी गंभीर होणार आहात हे फक्त आम्हाला सांगा आणि ते ताबडतोब बंद करा. इथून पुढे आम्ही एकही गाडी तिथे येऊ देणार नाही. खरोखर एकही गाडी येऊ देणार नाही का? पुन्हा एकदा मुख्यमंत्री परत एकदा आवाहन करतील की आम्हाला थोडा वेळ द्या आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या होईल? कारण आतापर्यंत झालेलं आहे असं. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे हे अशक्य गोष्ट झालेली आहे की तुम्हाला आता याच परिस्थितीमध्ये राहावं लागणार? तुमची मनाची तयारी झालेली आहे? कारण आजपर्यंत अनेक सरकार या पुणे महानगरपालिकेत आम्ही बघितले. माझं हे 3रं टर्म आहे आणि मागचे 2 टर्म आम्ही विरोधात असल्यामुळं आमचे नगरसेवक लिमिटेड होते, 15 नगरसेवक होते मागच्या टर्ममध्ये. परंतु आम्हाला आमच्या प्रभागामध्ये कचऱ्याचा जो प्रकल्प उभा करायचा होता, पण कचऱ्याचा प्रकल्प उभा करण्यासाठी जो निधी पाहिजे होता तो निधी काय आम्हाला सत्ताधारी देत नव्हते. कारण जेमतेम आम्हाला बजेट मिळायचं 1 कोटी 1.25 कोटीच्या आसपास. परंतु आता तरी सत्तांतर झालेलं आहे. आताही आम्ही शिवसेना ही विरोधात असल्यासारखीच आहे. मला एक सांगा, आता परत एकदा 34 गावांचा समावेश यात या 2 गावांना पण गाजर दाखवलेला आहे. तुमची तयारी आहे का? गावं घ्यावीत, कचरा प्रकल्प जर सुटणार असेल तर गावं नक्की घ्यावी. उरुळीची तयारी नाही अजिबात, फुरसुंगीकरांची तयारी आहे कॉर्पोरेशन मध्ये. वाटतंय का की हा समावेश झाला तर हा प्रश्न सुटेल? नाही सुटणार हा प्रश्न, लादला जाईल कचरा डेपो. परंतु आमचा विषय आज आमचे मित्र संजय भोसले म्हणतात, पण त्यांचेच मंत्री आहेत ना तिकडचे शिवतरे साहेब, ते आता म्हणले होते की मी एवढा इंजिनियर आहे, मला सगळी तज्ञ ज्ञान आहे. पण ते सत्तेत येण्या अगोदर ते इंजिनियर होते, त्यांना तज्ञ माहित होतं, त्यांना सगळे एक्सपिरियन्स माहित होते. म्हणतात की स्थानिक राजकारणामुळे मला पुण्याचे प्रश्न सोडवू दिले जात नाहीत आणि जे भाजपचे लोक आहेत नेतृत्व त्यांची पुणेकरांची, उरली देवाची आणि पुणेकरांची प्रतारणाचे ना. मग ही हे बरोबर आहे. संजय भोसले नक्कीच बोलणार नाही, शिवतारे आंदोलनात होते ना, आता कुठे गेले ते? वेळ त्यांच्याकडे पालकमंत्री असल्यामुळे वेगवेगळ्या वेळाला वेगळ्या वेळाला तरी बोलतीलच ना. कचऱ्यावर समस्यावर त्यांनी ठाम आहेत, मागची भूमिका त्यांची ठाम आहे. शिवगर्जना गेली कुठे? शिवसेना जर कचऱ्याच्या प्रश्नावर बोलत नसतील की मला पुण्यात बोलायचं नाही, तर मग हद्दीबाहेर पाणी द्यायचा प्रश्न जो आहे तो मात्र शिवतरे बोलू शकतात आणि त्यांच्या मतदारसंघातला कचऱ्याचा प्रश्न बोलू शकत नाही. ही दुटप्पी भूमिका आहे. सत्ता मिळाली आहे, खरं तर आता गाडीवरचे दिवे गेलेत पण यांच्या डोक्यात अजून काही दिवे लागत नाहीयेत आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. हे सगळे लोक पुणे शहराला कचरा कुंडीत लोटून परदेशाला गेलेत. हे फक्त वरचे दिवे काढलेत, आतमध्ये प्रकाश पडला पाहिजे, डोक्यात तो पडत नाहीये. हे एक नवीन आलेलं आहे की आता 34 गावांचा समावेश आहे, त्याच्यामध्ये पण ही 2 गावं घ्या. म्हणजे हे असं वाटतंय का की परत एकदा गाजर दाखवलं? हे म्हणतात की एका गावाची तयारी एका गावाची तयारी नाही का, परत हे भिजत गोंधळ ठेवायचं? याच्या अगोदर सुद्धा या फुरसुंगीला इतक्या सुविधा दिल्या गेलेल्या आहेत ना, मग याच्यापेक्षा अजून वेगळं काय करणार आहे तिकडं? त्यांचा जो प्रॉपरली प्रश्न आहे की आज तिथल्या नागरिकांची जो परिस्थिती पाहिली, ती जी भूमिका मांडतात ती योग्यच आहे. आज त्या गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की त्या गावांमध्ये मुली दिल्या जात नाहीत,
अशी परिस्थिती आहे. तिथं मुली बाहेरनं लग्न करून जायचं म्हटलं तर तिकडं मुलगी जात नाही. मग त्यांचे प्रश्नाकडं आपण चांगल्या नजरेने पाहिलं पाहिजे ना. याच्यावरती एकच उपाय आहे की प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागामध्ये ॲम्युनिटी स्पेसच्या जागा आहेत. नगरसेवकांना त्या ठिकाणी सांगून आज सुद्धा जसं मगाशी वेलणकर साहेबांनी सांगितलं की 26 प्रकल्प, एक प्रकल्प झाला पहिला कात्रजचा आणि त्याच्यानंतर पुणे शहरात 6 वर्षात 26 प्रकल्प झाले आणि 26 प्रकल्पांमधले किती प्रकल्प चालू आहेत हे सुद्धा अजून यांनी माहिती घेतली पाहिजे. आता सत्तेमध्ये आले ते या सर्व जे 25 प्रकल्प आहेत त्याच्या फेल्युअरचं एक कारण आहे की DPRच बनवला नाही. DPR न बनवल्यामुळे आवाज, घाण, दुर्गंधी, आजार, लिचेड असे प्रश्न नागरिकांना सोसावे लागतात. हे प्रश्न असा आहे की त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना संमती कोणी दिली? या राजकीय नेतृत्वाने ना. मग दोघांनी एकमेकांना सांभाळून घेतलं का? DPR नसताना प्रोजेक्ट होतो कसा? आणि थोडा नाही तर 16 कोटी रुपये खर्च झाले आहेत. यांना जाब कोण विचारणार? मी या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या खराडी प्रभागातून आम्ही 4ही नगरसेवकांनी आमच्या प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कचरा आहे, दुर्गंधी पसरलेली आहे, रोगयुक्त वातावरण निर्माण झालेले आहे. असं आम्ही प्रकल्प करता की नाही? प्रक्रिया मी सांगू इच्छितो की महानगरपालिका अधिनियमाच्या तरतुदी अंतर्गत मी आयुक्तांना लेटर दिलं की आमच्या प्रभागामध्ये आपण व्हिजिट करावी. तर अद्यापपर्यंत आयुक्तांनी किंवा प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने आमच्या उदासीनता दिसते. NGT मध्ये पण जी केस आहे त्याला अधिकारी उपस्थित राहत नाही, म्हणजे परत मग तारीख पडते. म्हणजे ही आयुक्त असतील किंवा या विभागाचे त्यांना सुद्धा काही म्हणजे पडलेलं नाही. मगाशी मी म्हणलो तसंच राजकीय पक्षांचा अधिकाऱ्यांवर बिलकुल कंट्रोल नाही. त्यांचा जो एक त्यांच्यावर दबाव पाहिजे, त्यांची जी भीती वाटली पाहिजे की हे आपल्याला GB मध्ये अक्षरशः सोलून काढतील, तशी कुठलीही भीती त्यांना वाटत नाही आणि त्यामुळे अधिकारी मनमानी करतात. त्यांच्या बदल्याही होत नाहीत वर्षानुवर्ष. ते आहे तिथंच चिकटून बसतात आणि प्रश्न आहे तिथंच राहतो. जबाबदार पद राजकीय नेतृत्वच आहे हे निश्चित. नाही, मला सांगा की हे जसं म्हणतात की आपण ऐकलं की तिथलं तुम्ही पाणी पिऊन दाखवा. हां, तुम्ही खरोखर म्हणजे तुम्ही तिथं जाऊन बघितलंय का? हे जसं म्हणतात की तिथं मुली दिल्या जात नाहीत, दूषित पाणी आहे, त्वचेचे रोग आहेत. मग त्यांचं म्हणणं की आम्ही काय मागता घेतलाय का तुमचा सगळा कचरा उचलायचा? ठीक आहे ना, मला मान्य आहे की गावाला त्रास होतोय, मला मान्य आहे. आम्ही 2 महिने सत्तेमध्ये आलो. येणाऱ्या पुढील काळामध्ये उपाययोजना करून आम्ही सांगितलं आमच्या नगरसेवकांना प्रत्येक भागामध्ये आपला कचरा प्रकल्प करायला पाहिजे, जेणेकरून तो कचरा तिथं जाणार नाही. आणि आता मला वाटतं की 1700 टनावरून 700 टनाची प्रक्रिया आली. हळूहळू कमी करत आपण ती कमी करून आपल्या पुणे शहरातच आपल्या भागातच कचरा जिरवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि मला वाटतं काही काळातच कचरा प्रकल्प सोडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अजून काही नागरिक आहेत, कार्यकर्ते, त्यांना आपण ऐकूयात. गेल्या अनेक दिवसांपासून पुण्याचा कचरा तसाच पडून आहे. प्रशासनाला आणि महानगरपालिकेतल्या राजकीय पक्षांना त्याचं काही सोयीसूचक वाटत नाही. आणि आता जर प्रशासनाला कचऱ्यावरती जर उपाययोजना करणार नसतील तर पुणेकर ही महानगरपालिका आपल्या ताब्यात घेतील आणि हा सगळा कचरा इथं आणून टाकतील. त्यावेळेस या प्रशासनाला जाग येईल की आपण काहीतरी केलं पाहिजे. कचऱ्याविषयी मानसिकता हवी, मानसिकता एक काम करण्याची मानसिकता हवी. प्रत्येक वॉर्डला म्हणा, प्रत्येक प्रभागाला त्यांनी जबाबदारी दिली तर करू शकतो. म्हणजे आम्ही आमच्या प्रभागात मागच्या वेळेस 16 टन कचरा अजून जिरवतो, अजून आजूबाजूच्या वॉर्डमध्ये कचरा घेतोय आणि सगळ्या प्रकारच्या प्रोसेस करतोय. मानसिकता असली तर 100% होऊ शकतं. प्रशासनाला हलवण्याची ताकद हवी. का सगळे तुम्ही नगरसेवक एकत्र येऊन आपापल्या वॉर्डामध्ये आग्रह धरत नाही आणि एक समोरून सांगत नाही की आम्ही पहिल्यांदा आमचं प्रबोधन करू, लोकांना विश्वासात घेऊ? शक्य आहे हे करणं. निश्चितच या ठिकाणी माझ्या वॉर्डामध्ये गेल्या टर्ममध्ये 2 प्रोजेक्ट आम्ही हे केले, परंतु त्या ठिकाणी आजूबाजूला सोसायट्या होत्या त्या कोर्टात गेल्या. कोर्टात गेल्यानंतर महापालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाही आणि त्या ठिकाणचा निर्णय पालिकेच्या विरोधात गेला. त्यामुळं त्या ठिकाणचा प्रोजेक्ट होऊ शकला नाही. परंतु आता आम्ही दुसरा परत या ठिकाणी आमच्या STP शेजारची जागा आहे, त्या जागेसाठी आम्ही प्रयत्न करतोय, पण प्रशासन कोणत्याही प्रकारचं आम्हाला सहकार्य करत नाही. आम्ही सांगतोय आमच्याकडे 50 टनाचा प्रकल्प करण्यासाठी जागा आहे, त्या ठिकाणी तुम्ही प्रोजेक्ट राबवा, पण फाईल आयुक्तांकडनं बांधकाम विभागाकडून ऐकतो. आपण परत तेच ऐकतोय की उदासीनता आहे, विशेषतः प्रशासनाची, आयुक्तांची, त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती नाही आणि लोकप्रतिनिधींचा वचक नाही आहे. इथं परत एकदा ब्रेक घेऊयात. शेवटचा भाग आहे. शेवटच्या भागामध्ये आपण परत एकदा या सगळ्यांना त्याकडे जाणार आहोत आणि शेवटच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत की उपाय काय आहेत. खरोखर इच्छाशक्ती दाखवणार आहेत का? वारंवार सत्ताधारी आश्वासन देते की आम्ही 2च महिने झालेले आलेलो आहोत, अंतिम टप्प्यामध्ये आहे, खरोखर आहे का? विरोधी पक्षांना देखील विचारणार आहोत आणि नागरिकांना विचारणार आहोत की ही कोंडी कशी फोडायची, यामध्ये नागरिकांची पण जबाबदारी आहे. काय करता येईल
याची आपण उपायांची जी चर्चा आतापर्यंत आपण समस्या ऐकल्या, त्याचे परिणाम ऐकले, परंतु खरोखर उपाय काय आहेत, खरोखर उपाय आहेत का परत एकदा आपल्याला असेच चर्चेचे कार्यक्रम घ्यावे लागणार आहेत, याच्यावरती आपण ब्रेकनंतर चर्चा करू. कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर परत एकदा स्वागत. शेवटच्या भागामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. पुण्याची कचरा कोंडी जी गेले 17 दिवस अनुभवतोय सगळा पुणेकर, त्याच्यावरती आपण चर्चा करतो. आता शेवटच्या भागामध्ये आपण या सगळ्यांकडून जाणून घेणार आहोत की खरोखर काय उपाय आहेत, काय प्रॅक्टिकल उपाय आहेत, खरोखर ही समस्या जी आहे ही सुटू शकते का. जसं आपण सुरुवातीला म्हटलं की पुणेकर हा वाहतूक कोंडी आणि कचरा कोंडी ही त्याच्या 5वीलाच पुजलेली आहे. हा प्रश्न असाच प्रलंबित राहणार आहे. आपण जिथं ही समस्या आहे तिथून सुरुवात करूयात. तुम्हाला खरोखर असं वाटतंय का की कधी ना कधी म्हणजे हा जो कचरा डेपो आहे तुमचा बंद होईल? तुम्ही नेहमी आंदोलन करता, बरोबर आहे, कचरा कधी, पण काय वाटतं तुम्हाला अपेक्षा? कचरा बंद बदलत प्रशासनाला अजिबातच गांभीर्य नाहीये. त्यांना असं वाटतं की 8 दिवस प्रकल्प बंद करायचा, त्याच्यानंतर मागण्या मागायच्या आणि हा परत चालू करायचा. तुमच्या दृष्टीने काय केली पाहिजे उपाय? दृष्टीने सॅग्रिगेशन ॲट सोर्स हा जो आपल्याला NGTचा नियम, नागरिकांनी काय केलं पाहिजे? नागरिकांनी त्याचा कचरा तिथंच ओला आणि सुका वेगळा केला पाहिजे आणि तो काटेकोरपणे केला पाहिजे. तो होत नाहीये. आपल्याकडे स्वच्छ नावाची संस्था पुणे महानगरपालिकेत काम करते. 50 रुपये एका घरटी ते मागते. 50 रुपये वाचवण्यासाठी ती महिला किंवा ते पुरुष किंवा ते कुटुंब काय करतंय, सॅग्रिगेशन करत नाही, ते काळ्या बॅगमध्ये कचरा घेतं आणि फेकून देतो कुटुंबात. सुरुवात नागरिकांनीच केली पाहिजे. पूर्वी महानगरपालिकेमध्ये ज्या सोसायट्यांना गांडूळ खतामध्ये गांडूळ खत करण्यासाठी 10% सूट दिली गेली होती मिळकत करामध्ये, ती फक्त नावावर राहिलेली आहे आणि मला वाटतं 10,000 सोसायट्यांनी याचा फायदा घेतलेला आहे. त्यातले किती सुरू आहेत? आपण ते बंद, सर्व बंद आहेत. ते चालू झाले पाहिजेत. पुणे शहरामध्ये जे छोटे छोटे प्रकल्प अनेक वार्डामध्ये 50-50 मेट्रिक टनचे आहेत, ते चांगल्या पद्धतीने चालू झाले पाहिजेत. आणि जे बंद पडलेले प्रकल्प आहेत, ज्यांची क्षमता जास्त होती, जसा 1000 टनचे जसे हंजरची होती, ते आता तो कायमस्वरूपी बंद पडलाय. पण अनेक प्रकल्प जे आहेत की जे त्यांची क्षमतेपेक्षा कमी क्षमतेने ते कचरा प्रकल्प करतायत, प्रक्रिया करतायत, त्याच्यावरती शासनाने निर्णय हे घेतला पाहिजे. हे बरोबर आहे की नागरिकांनी ॲट सोर्स करायला पाहिजे, जे बहुतांश नागरिक करत नाहीत. स्वच्छतासारखी खरं संस्था चांगली काम करते. दुसरं त्यांनी जसं सांगितलं की जे प्रकल्प आहेत छोटे छोटे ते तुम्ही करा आणि मोठे प्रकल्प जे आहेत ते पण पूर्ण क्षमतेने व्हायला पाहिजे. हे काय इतकं अशक्य दिसत नाहीये. काय तुम्हाला तरी असं वाटतंय का की हे जर खरोखर राजकीय इच्छाशक्ती दाखवली आणि प्रशासनावरती जर वचक ठेवला तर हे सुटू शकते समस्या? निश्चितपणे छोटे प्रकल्प ऑलरेडी 25 आहेत, आणखीन सुद्धा 25 उभारता येऊ शकतात. ते पूर्ण क्षमतेने चालले तर 250-300 टन ओला कचरा इथल्या इथं जिरेल, त्यातनं वीजही निर्माण होईल, महापालिकेचं बिलही कमी होईल. याला फक्त प्रशासकीय आणि राजकीय इच्छाशक्ती लागेल. दुसरा भाग जो आहे नागरिकांकडनं जे सेग्रिगेशन लागतं ओला आणि कोरडा, मला असं वाटतं तिथं जे कचरा वेचक आहेत त्यांनी जोपर्यंत हा स्टँड घेत नाहीत की आम्हाला वेगळा करून देत नाही, तोपर्यंत आम्ही घेणार नाही, तोपर्यंत ती सवय लागणार नाही. परंतु हे सवय लागणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि सुप्रीम कोर्टाचे तशा ऑर्डर्स आहेत. त्यासाठी आजपर्यंत खटले दाखल झाले नाहीत, शिक्षा झाल्या नाहीत आणि आपल्याकडे जोपर्यंत कायद्याचा बडगा उगारला जात नाही तोपर्यंत गोष्टी घडत नाही. चकाचक मॉडेल पुणे वगैरे ते सगळं खोटं आहे. म्हणजे आपण आपलं कौतुक करतो की आपण ओला आणि सुका कचरा वेगळा करतो वगैरे, पुणे मॉडेल अमुक तमुक. DPR कुठल्याही प्रोजेक्टचा गाभा असतो. जर DPR केला तर येणारे जे प्रश्न आहे त्याची उत्तर आधीच मिळतील आणि त्यावर जे उपाययोजना करायची आहे ती जर केली तर जगात काय नागरी वस्त्यांमध्ये कचरा प्रकल्प चालू नाही आहेत का? पण इथे DPR करायचाच नाही. DPR केल्याशिवाय कुठलाही प्रोजेक्ट नवीन येता कामा नये. नागरिक म्हणून तुम्ही मगाशी म्हटलं की आम्ही सगळे पुणेकर कचरा इथं आणून फेकू, तसं करणं सोपं आहे हो. नाही, पण आपण जसे म्हणाले की ॲट सोर्स जर आपण वेगळा केला कचरा तर कितीतरी प्रश्न सुटणार आहे. पुण्यामध्ये फक्त कचरा हा जो आहे हा सोसायट्यांमध्येच होत नाही, तो झोपडपट्ट्यांमध्ये देखील निर्माण होतो. आणि एक वेळेस सोसायटीतली लोक समजू शकतात, पण झोपडपट्ट्यांमध्ये जो कचरा निर्माण होतो ते लोक हे समजून घेत नाही. त्या ठिकाणी त्यांना प्रबोधनाची गरज आहे आणि तिथे प्रशासन आणि राजकीय दोघेही कमी पडतात. उरुळी देवाच्या आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांच्या भूमिपुत्रांना महानगरपालिकेमध्ये नोकरीवरती कायम कधी करणार, तो विचारू आपण प्रश्न. परंतु आता मला सांगा की परत तेच येत आहे की मुळात लोकप्रतिनिधींनी त्यांचा जो वॉर्ड आहे किंवा प्रभाग आहे तिथं मुळात छोट्या क्षमतेचे प्रकल्प सुरू केले पाहिजे, म्हणजे निम्मा भार हलका होईल. त्यानंतर जे मोठे प्रकल्प आहेत ते पूर्ण क्षमतेने जे आज चालत नाहीत ते केले पाहिजेत.
आणि नंतर मग ॲक्च्युली कचरा डेपो किंवा त्याच्यावरती प्रक्रिया हे नंतर येतं. सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. नागरिकांनी पण सांगितलं की नागरिक पण करायला तयार नाहीत. पण असाही विषय नाही की आम्ही सुरुवात केली नाही. आज जे 25 प्रकल्प उभे राहिले हे सुरुवात केली म्हणूनच झाले ना. आम्ही पुढाकार घेऊन प्रत्येक वॉर्ड ऑफिसला प्रत्येक नगरसेवकाला 25-25, 5-5, 10-10 टनाचे प्रकल्प उभे करायला लावले. त्याच वेळेला 25 टन 25 प्रकल्प उभे राहिले. माझं ह्याच्या पुढचं म्हणणं आहे की देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये अनेक टेक्नॉलॉजी वेगवेगळी येते. सुरुवातीला गांडूळ खत आलं, त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी बनवण्याचं आलं, त्याच्यानंतर गॅस निर्मितीचं आलं, आता काही विटा बनवण्याची अशी दररोज कोणती ना कोणती जी नवीन टेक्नॉलॉजी सक्सेसफुल असेल तिला आमंत्रित केलं पाहिजे. आणि त्यावेळेला मग तुम्ही जसं तुम्ही तयार आहेत का? पण असे मला सांगा, पुण्यामध्ये यायला लोक घाबरतात सारखे वागणार नाही. कारण काही प्रोजेक्ट्सला तुम्हाला जर त्यांची टेक्नॉलॉजी पाहिजे असेल तर तुम्ही त्याला L1 L2 मध्ये कॅल्क्युलेट करू शकत नाही. तो प्रकल्प तुम्हाला धरायला पाहिजे. आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळं तुम्ही जे म्हणताय आधुनिक टेक्नॉलॉजी आहे, कचऱ्यापासून विटा, कचऱ्यापासून वीज, असे उद्योजक यायला तयार आहेत का? 100% यायला. पण जे पूर्वीचे जे काही थोडं झालं की टीका करायची, तर ते टीका न करता आम्ही सकारात्मक यांच्या पाठीशी उभं राहू. त्यांनी आणावी ती टेक्नॉलॉजी, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. पाठिंबा द्या. हे जे म्हणतायत की होऊ शकतं, हे तुम्ही जबाबदार विरोधकांप्रमाणे याला पाठिंबा देताय का? पुन्हा जे बऱ्याच वेळा चित्र दिसतं की विरोध होतो आपल्याकडं कुठल्याही गोष्टीला. आम्ही विधायक कामाच्या बाबतीत कायम यांच्या बरोबर आहे. कचरा डेपोवर सुद्धा यांच्या बरोबर, सत्ताधाऱ्यांच्या बरोबर विरोधी पक्षनेता म्हणून मी त्या ठिकाणी गेलो होतो. परंतु आत्तापर्यंत एवढं आंदोलन कधीच चिघळलं नव्हतं. यापूर्वी आंदोलनं झाली, आमच्या सत्तेच्या काळात झाली, पण 7 ते 8 दिवसामध्ये त्याच्यावरती प्रश्न निघाला होता. आता ह्याच्यावरती प्रश्न निघत नाही. आणि आमची अशी माहिती आहे की ओपन डम्पिंग बंद करायला कोर्टाने आदेश दिलेले असताना सुद्धा आता होळकरवाडी या नवीन गावामध्ये, डोंगरामध्ये ओपन डम्पिंग सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाने चालू केलेलं आहे, परत सुरू केलेलं आहे. आणि ही पुणेकरांची आणि तिथल्या नागरिकांची फसवणूक आहे. 1-2 महिन्यांनी पाऊस पडला की होळकरवाडी असेल, वडाचे वाडी असेल, त्याच्या खालचे सगळे भाग असतील आणि त्याच्या खाली कॉर्पोरेशन असेल, इथे सगळं लिचड पसरणार आहे. त्याच्यामुळं पहिली गोष्ट सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला सत्ता प्रश्न सोडवण्यासाठी दिलेली आहे, न की खुर्च्या भोगण्यासाठी. त्यामुळे त्यांनी इच्छाशक्ती दाखवली पाहिजे, त्यांनी सुरुवात केली पाहिजे. आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, पण ते सुरुवात करणार आहेत का? हे गंभीर आहे. पण मला सांगा, तुम्ही आज भजन कीर्तन केलं ते ठीक आहे, तुम्ही एक प्रकारे उपासात्मक हे केली, टीका केली किंवा, पण जर हे पडदेदार जाणार असतील, आणखीन 5-6 दिवस जर महापौर, पालकमंत्री येणार नाहीत, आयुक्त आलेले आहेत, तुम्ही म्हणता गंभीर नाही आहेत, आणि म्हणता ओपन डम्पिंग सुरू केलेलं आहे, वळवाचा जर पाऊस पडला तर काय होईल? मग तुम्ही काय करणार आहेत पुढं? म्हणजे पुणेकरांसाठी भजन कीर्तन ठीक आहे, ह्याच्या पुढचा टप्पा काय असणार आहे जर अजूनही कोंडी 5-6 दिवस फुटणार नसेल तर? आम्हाला ह्यांच्यासारखी संस्कृती, ह्यांचे कार्यालय तोडा, ह्यांच्या तोंडाला काळं फासा, ही संस्कृती काँग्रेसची नाही आहे. लोकशाही मार्गात यांना जेवढं जरीच आणायचं तेवढं आम्ही आणणार आणि जनजागृती यांचे नाके नऊ करणार. पण यांना निर्णय घेण्यास मला गांभीर्य समजलंय का? हे जसं म्हणतात की परत एकदा ओपन डम्पिंग सुरू केलेलं आहे, हे म्हणतात की आम्ही गाड्या ज्या आहेत ते येऊ देणार नाही, आणि महापौर जे आहेत, पालकमंत्री आहेत, ते आता किमान पुढचा आठवडाभर तरी येणार नाही आहेत. 17 दिवस आहेत, 24-25 दिवस जर असंच हे चालू राहणार असेल तर काय करणार तुम्ही? दुर्गंधी पसरलेली आहे, वेगवेगळे रोगराई पसरू शकते, ह्याच्यावरती काय? आता दुर्गामी ठीक आहे तुम्ही म्हणता, पण आता ज्याला आपण शॉर्ट टर्म म्हणू, आत्ताचा जो प्रश्न आहे, आत्ता परत एकदा ही कोंडी फुटण्यासाठी शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्ही सांगा उपाय काय करणार? आजच आयुक्तांशी माझं बोलणं झालं. आज आयुक्त कचरा डेपोवरती गेलेत. उद्या सकाळी परत बैठक करून हा कचरा कोंडी सोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार, जेणेकरून बाबा हा प्रश्न बिकट होऊ नये अशी आमची इच्छा आहे. सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील त्यांना घेऊन, हा फक्त काय बाबा पुणेकरांचा प्रश्न, हा भारतीय जनता पार्टीचा प्रश्न असून हा सर्वांचा आहे. आणि मला वाटतं आता उपाययोजना करण्याची वेळ आहे. उद्या फुटेल कोंडी, आज फुटेल नाही, आज मला वाटतं 1-2 दिवसामध्ये आम्ही ग्रामस्थांशी बोललोय आणि 3 तारखेला सुद्धा NGT मध्ये तो एक न्यायालयाचा विषय आहे की बाबा तो निर्णय सुद्धा लागेल. महापौर आणि पालकमंत्री इथं नसतील तरी काही फरक नाही पडणार तुमचं असं म्हणणं आहे? नाही, जी आता परंपरा चालू आहे किंवा आता मला वाटतं प्रशासनाच्या माध्यमातून जी भूमिका घेतली, महापौर असताना सुद्धा आम्ही काही निर्णय केलेत आणि आम्ही मुख्यमंत्री सुद्धा बोललोय. ती उपाययोजना आहे, 1-2 दिवसामध्ये ती उपाययोजना करून हा कचरा सोडण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार. मुख्यमंत्र्यांनी जायला पाहिजे ना कचरा डेपोवर. 2 दिवस पुण्यात होते मुख्यमंत्री, त्यावेळी 14 दिवस झाले होते. पुणेकर कचरा होते, निदान चर्चा तरी त्या ग्रामस्थांना, तुम्हाला कचरा डेपोवर जायची लाज वाटते तर त्यांना बोलून घ्यायचं होतं सर्किट हाऊसला. कमीत चर्चा झालेली आहे, त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे ग्रामस्थांची चर्चा करा. मुख्यमंत्री आपलं हे सोडत असतात. अधिवेशनापेक्षा त्यांना कचरा प्रश्न सोयीस्कर नाही वाटला का? महत्त्वाचा नाही वाटला का? मुख्यमंत्र्यांना हात झटकलेले आहेत.
त्यांनी पालकमंत्र्यांवरती जबाबदारी दिलेली आहे, पण पालकमंत्री आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हे आहे. म्हणतात समर्थ आहे मी 2 दिवसामध्ये होणार, जरी पालकमंत्री नसले, महापौर नसल्या, मुख्यमंत्र्यांनी जरी मग 17 यांच्यावर दिवसात का जबाबदारी- नाही झालं याचं उत्तर द्या ना. 2 दिवसात जर ते करणार असेल तर विधायक म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर राहू, पण आम्हाला एवढी खात्री आहे की ते प्रत्येक गोष्ट विचारल्याशिवाय करू शकत काय नाही. काय करणार 2 दिवसात प्रश्न सुटला? जर यांनी सोडवला तर आम्ही यांच्या बरोबर आहे, पण नाही सोडवला तर पुणेकरांच्या हितासाठी उतरणार. कारण उद्या स्वाईन फ्लू वाढला आणि पुणेकरांचे जीव गेले तर याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर आणि महापौरांवर आणि शेवटी तुमच्याकडे वेळ संपत आलेली आहे. 2 दिवसामध्ये खरोखर नक्की या कोंडीतून आम्ही याचा सुटका होणार. प्रश्न सोडवणार आहे. ऐकून चर्चा केली, आज परत आम्ही बसणार आहोत आणि जेणेकरून पुण्यावरती जे संकट आले, आज कचऱ्याचे ढीग साचलेत आणि मला वाटतं पुणेकरांचं जीवन महत्त्वाचं आहे, ते धोक्यात येऊ नये त्यासाठी आम्हाला ज्या उपाययोजना करायच्या त्या करून हा कचरा पडली नक्की आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार. आपण बघूयात, आपण लक्ष ठेवूयात. आपण गेले तासभर चर्चा केलेली आहे. परत काही मुद्दे येत आहेत. एक म्हणजे ही समस्या सुटू शकते जर इच्छाशक्ती दाखवली प्रशासनाने आणि राजकारण्यांनी देखील, पण त्याचबरोबर नागरिकांची जबाबदारी आहे. आपणच कचरा जो आहे तो ओला आणि सुका हा वेगळा केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छोटे छोटे प्रकल्प हे आपल्या सोसायट्यांमध्ये किंवा त्या वॉर्डामध्ये प्रभागामध्ये केले पाहिजेत. परंतु व्यापक हा प्रश्न आहे, लगेच काही सुटणार नाही. त्याकरता सगळ्यांनीच एकत्र येण्याची गरज आहे. आपण लक्ष ठेवून राहू. खरोखर महापौर किंवा पालकमंत्री हे परदेश दौऱ्यावरती गेलेले आहेत, 5-6 दिवस येणार नाही आहेत. आणखीन 5-6 दिवस अशा पद्धतीने कचराकोंडी परवडणारे नाही आहे. जर 2 दिवसामध्ये जर सगळं होत असेल व्यवस्थित तर ठीक आहे, जर नसेल तर IBN लोकमतसुद्धा या विषयावरती आवाज उठवेल आणि विरोधकांवरती पण दबाव आणेल की काय होतंय नेमकं. कारण आज उरुळी किंवा त्या गावचे ग्रामस्थ असतील, त्यांचीही समस्या बरोबर आहे आणि पुण्यामधले जे लोक आहेत तेही समस्येमध्ये आहेत. त्यामुळं ही कचरा कोंडी फुटण्यासाठी जे करता येईल ते आपण करत राहू. आज या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबू. सगळेजण सहभागी झाले, पुन्हा सगळ्यांचे धन्यवाद. इथंच थांबूयात. पहा फक्त IBN लोक.